इथे मी डेअरीतून अर्धा लिटर चीक दूध घेऊन आले आहे। हे अगदी मोजून अर्धा लिटर दूध इथे मी आणलं आहे। इथे अर्धा लिटर आपण खरवसाचं चीक दूध घेतलं आहे व त्यासाठी बरोबरीच प्रमाणात अर्धा लिटर मी आपलं साधं गाईचं दूध घेतलं आहे। आता तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही साधं दूध रेग्युलर वापरू शकतात। आता एका पातेल्यात आपण आणलेलं चीक दूध अर्धा लिटर जे आहे ते काढून घेणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकतात हे चीक दूध पहिल्या दिवसाचं आहे। तुम्ही बघू शकतात कन्सिस्टन्सी अगदी घट्ट याची दिसत आहे। मस्त असं यात चिकाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे आपला खरवस हा अगदी छान असा अप्रतिमच जमणार आहे। आता इथे एका भांड्यात चीक दूध काढून घेतलं आहे। आता त्याच भांड्यात इथे मी अर्धा लिटर जी दुधाची बॅग आहे ती ओपन करून घेत आहे। आता यात मी न तापवता डायरेक्ट हे दूध घातलं आहे। तुम्ही घरात तापवलेलं दूध थंड करून देखील यात वापरू शकतात। आता आपलं एकूण पूर्ण 1 लिटर दूध झालं आहे। अर्धा लिटर चीक दूध आणलं की त्यात बरोबर अर्धा लिटर तुम्हाला साधं आपलं रेग्युलर वापरातलं दूध घालायचं आहे, म्हणजे 1 लिटरचं प्रमाण आपलं तयार होतं। जवळजवळ अर्धा लिटर चीक दुधात आपला 1 किलो खरवस बनून तयार होणार आहे। आता हे दूध आपल्याला छान असं एकत्र करून घेतलं आहे। त्यानंतर आपण यात इथे मी 300 ग्राम गूळ घेतला आहे। आता गूळ घेताना इथे तुम्ही गुळाऐवजी अर्धा गूळ किंवा अर्धी साखर देखील वापरू शकतात किंवा पूर्ण साखर देखील वापरू शकतात। इथे मी पूर्णपणे गुळाचाच वापर करून हे खरवस बनवणार आहे। इथे मी 1 लिटर दुधासाठी 300 ग्राम एवढा गूळ घेतला आहे। आता तुमच्या आवडीनुसार गोडीच्या प्रमाणानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। आता इथे सर्व गूळ हा मी छान असा या दुधात मिक्स करून घेणार आहे। आता गूळ घेताना तुम्ही हा गूळ छान असा किसून किंवा बारीक चिरून घ्या, म्हणजे दुधात हा लवकर मिक्स होतो। अशा पद्धतीने आता सर्व गूळ आपल्याला दुधात घालून घ्यायचा आहे व हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। गूळ हा पूर्णपणे दुधात मिसळेल इतपत आपल्याला हे दूध छान असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून गुळाचे खडे यात राहणार नाही। आता गूळ आपला छान असा दुधात मिक्स झाला आहे। यानंतर आता तयार झालेलं दूध हे आपल्याला एका भांड्यात गाळून घ्यायचं आहे। इथे आपण सुरुवातीला दूध हे गाळून न घेताच वापरलं होतं, त्यानंतर गूळ मिक्स केला होता। कधी कधी गुळांमध्ये देखील खडे असतात, बारीक रेतीसारखी माती निघते व खडे देखील गुळाचे आपले कधी कधी शिल्लक राहतात, त्यामुळे आपण सर्व प्रोसेस झाल्यानंतर दूध हे गाळून घेतलं आहे। आता इथे दूध हे जास्त प्रमाणात आहे, 1 लिटर दूध आहे, त्यामुळे मी 2 भांड्यांमध्ये सारखं अर्ध अर्ध हे दूध गाळून घेतलं आहे। इथे तुम्ही बघू शकतात की दूध गाळल्यामुळे अगदी छोटे छोटे जे खडे असतात रेतीचे ते बाहेर शिल्लक राहिले आहे व गुळाचे देखील शिल्लक राहिलेले खडे आपण काढून घेतले आहे। आता 2 भांड्यात छान असं दूध हे आपण सेट करून घेतलं आहे। त्यावर अगदी थोडी थोडी आता वेलची पावडर आपण घालून घेतली आहे। त्यानंतर आपण हा पदार्थ गुळात करत आहोत, त्यामुळे अगदी थोडं थोडं जायफळ यावर घालायचं आहे। गुळाच्या कुठल्याही पदार्थात जायफळ घातलं की पदार्थ अगदी रुचकर व स्वादिष्ट लागतो। अशा पद्धतीने आपलं जायफळ व वेलची घालून खरवसाचं हे दूध तयार झालं आहे। आता दुसऱ्या बाजूला इथे मी गॅसवर एका पातेल्यात साधारण 1 इंच भर पाणी उकळत ठेवलं होतं व त्यावर स्टँड ठेवलं आहे। आता या स्टँडवर आपल्याला अलगद तयार करून घेतलेले दोन्ही दुधाचे डब्बे ठेवून घ्यायचे आहे। आधी खाली पहिला डब्बा ठेवला, त्यावर दुसरा मी कुकरचा डब्बा ठेवून घेतला आहे व आता यावर वरती प्लेटला जो घाम येतो तो पडू नये म्हणून आधी आपण यावर एक छोटीशी प्लेट ठेवणार आहोत व त्यानंतर अगदी घट्ट बसणारं असं झाकण ठेवायचं आहे आणि साधारण मध्यम आचेवर आपल्याला अर्धा तास हे खरवस छान असं शिजवून घ्यायचं आहे। आता अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही इथे गॅस बंद करायचा आहे व आता आपण झाकण उघडून बघूयात। पूर्ण अर्धा तास इथे मी हे दूध शिजवून घेतलं आहे। तुम्ही कुकरला देखील ही रेसिपी करू शकतात। कुकरला लावलं की 4 शिट्ट्यांमध्ये छान असा खरवस तयार होतो। आता इथे तुम्ही बघू शकता सुरीच्या साहाय्याने आपण चेक करूयात। मस्त असा खरवस आपला सेट झाला आहे, सुरी क्लिअर निघत आहे। आता आपण दुसरा डब्बा चेक करूयात। दुसऱ्या डब्यातील देखील खरवस अगदी छान असं तयार झालेलं दिसत आहे। अगदी छान असे दोन्ही डब्बे आपले तयार झाले आहेत। आता या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत व पातेल्यामधून लगेचच आपल्याला हे डब्बे वरती काढून घ्यायचे आहे व मस्त असे रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात खरवस हा इथे मी फ्रीज मध्ये छान असा तासभरासाठी ठेवला होता, मस्त असा सेट करून घेतला आहे।
अगदी थंडगार असा आपला हा खरवस सेट झाला आहे। आता सेट झालेल्या खरवसाच्या एका डब्याच्या मी साईडच्या कडा सेपरेट करून घेत आहे। अशा पद्धतीने साईडच्या कडा ह्या सेपरेट करून घेतल्या की मग खरवसाच्या वड्या अगदी सहज निघून येतात। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा काजू कतलीच्या आकारात याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे। इथे मी छान अशा चौकोनीच वड्या या आपल्या खरवसाच्या पाडून घेत आहे। तुम्ही बघू शकतात अगदी छान अशा वड्या याच्या पडल्या आहे व वडी देखील निघताना अगदी छान अशी अलगद निघून आली आहे। कुठेही वडी तुटलेली नाही, अगदी मऊ लुसलुशीत असं आपलं हे खरवस तयार झालं आहे। इथे दुसरी वडी देखील मी तुम्हाला काढून दाखवते। अगदी खालून वरून तुम्ही बघू शकतात मस्त अशी मऊ लुसलुशीत ही खरवसाची वडी तयार झाली आहे, कुठेही तुटलेली नाही, अगदी तोंडात टाकताच विरघळेल असं हे खरवस आपलं बनून तयार झालं आहे। तुम्ही देखील नक्की चीक दूध आणा व हे खरवस नक्की ट्राय करून बघा। तुम्ही बघू शकता दिसण्यास एवढं टेम्पटिंग हे खरवस दिसत आहे की कुणालाही खाण्याची इच्छा नक्कीच होईल। तुम्ही तुमच्या घरच्यांना हे खरवस करून द्याल तर ते नक्कीच खुश होतील, प्रत्येकाला हे खरवस नक्कीच आवडेल। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला नक्की लिहून कळवा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओ सहित, तोपर्यंत धन्यवाद।